आज आपण एक सुंदर अशी मार्केट बॅग तयार करणार आहोत। त्यासाठी नॉन ओव्हनला हे कॉटनचं कापड जोडून घेतलेलं आहे। रुंदी 14 इंच आणि लांबी 28 इंच घेतलेली आहे। हे आपण मध्यवर्ती असं एकदा फोल्ड करून घेऊया उभं। त्यानंतर बंद बाजूकडून 3 इंच अंतर मोजून घ्यायचं आहे। त्यानंतर बंद बाजूकडून मध्ये 1 इंच अंतर मोजायचं आहे। हा आयत जोडून घेतल्यानंतर आपण याला आता थोडा कर्व आकार देऊन घेऊया। त्यानंतर पुन्हा आपण खुल्या बाजूकडून 3 इंच अंतर वरती मोजून घ्यायचं आहे आणि उभं 2 इंच अंतर मोजायचं आहे। हा कर्व आपण जोडून घेऊया। त्यानंतर हा मिळालेला आकार आपण कट करून घेऊया दोन्ही। आता याच आकारात आपण दुसरी बाजू पण कट करून घ्यायची आहे। पेनाच्या साहाय्याने आखून घेऊया आणि नंतर आपण याला कट करून घेऊया। दोन्ही आकार आपले कट करून झालेले आहेत। आता आपण याचा मध्य काढून घेऊया। मधल्या भागाचा पण आपण मध्य काढून घ्यायचा आहे, बॉटमच्या खालचा। यावरती खुणा करून घेऊया। आता आपण दोन्ही बाजूंनी मध्यापासून दोन्ही बाजूंनी अर्धा इंच अंतर घ्यायचं आणि याला दोन्ही बाजूने एक एक चून घालून घ्यायची आहे आणि या चुनावरती आपण शिलाई करून घेऊया दोन्ही बाजूंनी। आता या दोन्ही बाजूंनी चुना घालून आपण यावरती शिलाई करून घेतलेली आहे आणि दोन्ही बाजू आपल्या सारख्याच आल्या आहेत का ते आपण पाहून घ्यायचं आहे। एकसारख्याच अंतरात आपण या चून घालून घ्यायच्या आहेत। आता आपण मधल्या भागाला बंदिस्त करण्यासाठी 3 इंच रुंदीची ही पट्टी घेतलेली आहे, तिरकस आकार कट करून ती अशी फोल्ड करून घ्यायची आणि उलट बाजूकडून याला आपण आता राऊंड मध्ये शिलाई करून घेऊया। जास्तीची पट्टी कट करून घेतल्यानंतर आता आपण मधल्या भागाला थोडंसं कट लावून घेऊया, त्यामुळे फोल्ड केल्यानंतर आपली ही पट्टी व्यवस्थित बसेल। आणि ही पट्टी आता फोल्ड करून आपण यावरती एक शिलाई करून घेऊया आणि जास्तीचा पट्टीचा भाग आपण आता कट करून घ्यायचा आहे। ही पट्टी ज्याप्रमाणे जोडली त्याचप्रमाणे दुसऱ्या बाजूची पट्टी पण आपण जोडून घ्यायची आहे। आता या दोन्ही बाजू जोडून झाल्यानंतर आपण साइड पार्ट जोडणार आहोत। त्यासाठी नॉन ओव्हनला आपण हे कापड जोडून घेतलेलं आहे। त्याची रुंदी 5 इंच आणि लांबी 10 इंच घेतलेली आहे। याचा पण आपण मध्य काढून घेऊया। मध्यावरती दोन्ही पार्टला आपण खुणा करून घ्यायच्या आहेत आणि मध्य असं जोडून शिलाई करून घेऊया दोन्ही बाजूंना। आता हे दोन्ही बाजूंचे साइड पार्ट आपले जोडून झालेले आहेत। साइडच्या बाजूने आपण थोडे अंतर शिवायचं ठेवलेलं आहे। हा भाग असाच पकडून साइडच्या दोन्ही बाजू आपण जोडून घ्यायच्या आहेत। दुसरी बाजू पण आपण अशी जोडून घ्यायची आहे। आता या दोन्ही बाजूंना आपण शिलाई करून साइड पार्ट जोडून घेतलेले आहेत। आता हा जास्तीचा भाग थोडासा आपण जास्त घेतला होता साइड पार्टचा, तो आता आपण व्यवस्थित कट करून घेऊया। त्यासाठी हे दोन्ही साइड पार्ट आपण एकमेकांवरती ठेवून व्यवस्थित त्याला आकार देऊन कट करून घेऊया।
जास्तीचा भाग आता आपण कट करून घ्यायचा आहे. आता साइड पार्टवरती आपण एक शिलाई करून घेऊया आणि आता बंद जोडून घेऊया. त्यासाठी आपण 4 इंच रुंदीची ही पट्टी घेतलेली आहे. या पट्टीची थोडी बाजू आपण बाहेर ठेवायची आहे आणि लाल रंगाची जी पट्टी गुलाबी रंगाची लावली होती तिथपासून शिवायला सुरुवात करून पाव इंचावरती पाव इंच धरून ही पट्टीला आपण शिवून घ्यायची आहे. गुलाबी रंगाची पट्टी पण आपण बंदिस्त करून घ्यायची आहे. यामध्ये पाव इंच अंतर ठेवून दुसऱ्या बंदापर्यंत आपण याला शिलाई करून घेतलेली आहे दुसऱ्या बाजूपर्यंत. आणि आपल्याला आता जेवढा लांब आपला बंद पाहिजे तेवढे अंतर आपण आता मोजून घ्यायचं आहे. आपण हा बंद 13 इंच लांबीचा ठेवलेला आहे. आपल्याला हवे तेवढं अंतर आपण ठेवू शकतो. आपल्याला लांब हवे असतील तर लांब पण आपण हे बंद तयार करू शकतो किंवा यापेक्षाही कमी अंतर आपण ठेवू शकतो. त्यानंतर पुढचा बंद आपण अशाच प्रकारे जोडून घ्यायचा आहे. आता या बंदाचा जास्तीचा भाग आपण कट करून जेवढा पहिला बंद ठेवलेला आहे तेवढ्याच मापात आपण बंद तयार करून घेऊया. आता ही बॅग आपण सुलट करून घेऊया. आता आपण ही पट्टी अशा प्रकारे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे दोनदा फोल्ड करून घ्यायची आहे. पाव इंचाचा भाग पण आतमध्ये फोल्ड करून घ्यायचा आहे. बॅग आपल्याला फोल्ड करायची नाही, फक्त बंद फोल्ड करून यावरती आपण शिलाई करून घ्यायची आहे. आता आपण हा भाग शिवून घेतलेला आहे. बंदाला एका बाजूने खालच्या शिलाई करून घेऊन दुसऱ्या बाजूपर्यंत शिवत आणलेला आहे आणि हा बंद जितक्या आकार मापाचा आहे तितकाच हा दुसरा कापड आपण आता याला जोडून घेऊया. जास्तीचा भाग कट करून दोन्ही सुलट भाग एकमेकांना जोडून त्यावरती शिलाई करून घ्यायची आणि पुन्हा फोल्ड करून हा बंद तयार करून घ्यायचा. आता यावरती शिलाई करून घेतल्यानंतर पुन्हा आपण वरच्या भागावरती एक शिलाई करून घेणार आहोत. त्यामुळे आपला हा व्यवस्थित बंद तयार होईल. या बंदावरती शिलाई करून घेतल्यानंतर आपला हा सुंदर असा बंद तयार झालेला आहे आणि आपली ही बॅग आता शिवून तयार झालेली आहे. शिवून झाल्यानंतर खूपच मोठ्या आकारात आणि सुंदर अशी आपली आकर्षक रंगात ही बॅग आपली तयार झालेली आहे. शिवल्यानंतर बॅगची रुंदी 15.5 इंच वरच्या भागाची, बॅगची उंची 10 इंच, खालच्या भागाची रुंदी 13 इंच आणि बॅगचे बॉटम 5 इंचाचे शिवून तयार झालेले आहेत. ही बॅग आवडल्यास नक्की शिवून बघा. व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.